अरे पण माझ्यावरचा राग तिच्यावर का काढताय? तुमच्या नावाचं कुंकू लावते मी. ए बाई, आत्या बाईनी पडवलेली वाक्य माझ्या तोंडावर फेकू नकोस. आपली जानकी वहिनी आहेत की नाही, त्यांनी काय लग्नाच्या आधी नवस बोलला होता काय? ते तिकडे बूट ठेवलेत ना, ते पॉलिश करून ठेव. अगं तुझी पहिली दिवाळी खूप थाटात व्हायला हवी. लोटणकर 1 कोटी रुपये मागतोय. आईला ते बुट पॉलिश करून झाली आहेत. आणखीन काही काम असलं सांगा, म्हणजे लादी पुसायची असेल किंवा कपडे धुवायचे असेल तर मी करून ठेवते. अहिल्या, तू जानकीला शूज पॉलिश करायला सांगितलेस? मग तुला काय देवघर साफ करायला सांगू? मला नाही, गण्याला सांगितलं होतं. गण्या असलीच कामं करायचा. का? त्यामुळे तुझ्या पोटात दुखलं का? तसं नाहीये, पण तो लहान आहे ना, त्याला असली कामं जमत नाही. त्यामुळे काही करायचं असेल तर मला सांगा, मी करते. गण्याला नको. अच्छा, ही असली घाणेरडी आयडिया तुझ्या डोक्यात आली तर? तसं नाही, तो नुसताच बसलेला असतो म्हणून मी म्हंटल की काहीतरी काम कर, एवढंच. विकृत अहिल्या, विकृत आहे हे. ही असली विकृती जरा डोक्यात ना कमी कर. हिच्या समोर मला वाटेल तसं बोलू नका. अहिल्या, अहिल्या, अपमान तिचा झालाय, तिच्या समोरच बोललं पाहिजे. अशाने नोकर माणसं डोक्यावर बसतात. उद्या आपल्यालाच बूट पॉलिश करायला लावतील. 1 मिनिट, जानकी किंवा गणेश दोघही जण ह्या घरचे नोकर नाही आहेत. दे आर पार्ट ऑफ आवर फॅमिली. हो का? मग अंगा खांद्यावर खेळवा ना यांना. बरं, हे सगळं तुझ्यामुळे झालंय, एवढं लक्षात ठेव. बोला मालक, काय सेवा करू? सेवा गेली खड्ड्यात, गावचा हाल हवाल सांग. रमावतीला आनंदाचं उदाहरण आलंय. किल्लेदारांच्या लग्न सोहळ्याचा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. अरे दुसरं काहीतरी सांग रे बाबा, हेच ऐकून ऐकून कान किटलेत माझे. त्या किल्लेदारांचा व्याय झाल्यापासून तो सुभाने फार माजलाय, आणि हे सगळं तुमच्यामुळे झालंय बरं का. माझ्यामुळे? नाही, मी गेलो होतो का रे दादाचा अंतरपट धरायला? अहो पण तुम्हीच तर त्याचं शेत मला परत करायला सांगितलं ना. अरे तुला काय माहित, त्यावेळेला माझे हात कुठल्या दगडाखाली अडकले होते ते. अहो पण मालक, त्यामुळं गावातलं आपलं वजन कमी झालंय, त्याचं काय? अरे पण त्याच्या बदल्यामध्ये तुला जिल्हा सहकारी समितीचं अध्यक्षपद मिळालं ना, हा? तरी तुझं लक्ष खरकड्याकडेच. मालक, अहो मला काय मिळालंय त्यापेक्षा त्या सुभाण्याला किती मिळतंय ह्याच्यात जास्त माझं लक्ष असतं. अरे असं काय गवड मिळालंय त्याला? अहो कालच गावच्या पारावरती गप्पा मारत होता नवीन बैलजोडी घेण्याच्या. अरे बैलजोडी का, अख्खा ट्रॅक्टर घेऊ दे की, शेवटी किल्लेदारांचा व्यायी आहे तो. हा ठीक आहे ठीक आहे. हा चल ठेव, चल भेट नंतर. येड कुठलं बैलाची जोडी घेतोय, सुभानरावाला भेटलं पाहिजे. तुला काय वाटलं? तू अशी नाटकं करून विजय मिळवलायस? गण्याच्या डोळ्यातलं पाणी मला पाहवलं नाही. तुम्हाला जे काही बोलायचं असेल ना, कामं सांगायची असेल ती मला सांगा, त्याला नको. कारण त्याला कोणी काही बोललेलं मला आवडत नाही. तुझ्या भावाला एवढं सोनं लागलं असेल ना, तर आई बापाकडे परत पाठवून दे.
दुसऱ्याच्या घरात अडचण कशाला? हे माझंच घर आहे, माझ्या नवऱ्याचं. अरे वा, तुला आता माझं तुझं पण कळायला लागलंय. एवढी उर्मी. पहिले तर आजही मी तुमच्या समोर काही बोलू नाही शकत, कारण माझ्या मनात खरंच तुमच्याबद्दल आदर आहे. तुम्हीच या घरच्या मोठ्या सोनबाई आहात. ए, तुझं तोंड बंद कर हं. तुझी ही सगळी नाटकं कळतात मला. साळसूतपणाचा आव आणून सगळं घर काबीज करायचंय ना तुला? हो, काय बोलताय तुम्ही? आतापर्यंत या घरामध्ये माझी अंथरुणाची वळकटी आणि गण्या एवढंच माझे होते, आणि आता माझं कुंकू. या पलीकडे मला काही नको. नाही ना, तुला आणि तुझ्या भिकारड्या भावाला या घरातून हकलवून दिलं तर नावाची अहिल्या नाही. नीट माझ्या नजरेसमोरून चालती हो. निघ. अरे सुभानराव, राम राम मालक. गावातला मान वाढलाय म्हणे तुमचा. व असं का म्हणताय मालक? मालक? अरे वा, मला वाटलं परशा म्हणतो का काय. अहो कशा पायी लाजवत आहे? अरे बाबा, आता आपण नात्यातली मजा मस्ती चालणारच. अहो तुमच्याशी मजा मस्ती मला नाही झेपायची. काय पण म्हणा, पोरीनं नाव काढलं बरं का. मुंबईमध्ये लय सुखात आहे. आणि गण्या, तो तर माझा शिष्यच झालाय. मालक, त्या गणेशच्या शाळेचं जरा बघा की. शिकून काय करणार आहे? शिकून आयुष्य बर्बाद. एक काम कर, माझ्याकडे पाठव. माझ्या तालमीत तयार करतो त्याला. पण मालक, मला वाटतं तो जर शाळा शिकला तर. सुभानराव, शेती काय म्हणते? एकदम झकास. आता बैलजोडी घेण्याचा विचार करतोय. अरे बैल कसले घेतो? ट्रॅक्टर घे, ट्रॅक्टर. अहो, मालक पण पैका कुठून आणणार? मग आम्ही कशा बाई आहोत? हा, ही पतपेढी आपलीच आहे. हं? नको. पण मागच्या वेळी त्या कर्जामुळेच. सुभानराव, त्यावेळेला आपलं नातं नव्हतं. आता आपण नात्यातले. हा, कर्ज घ्या, ट्रॅक्टर घ्या. हा, पतपेढी आपलीच आहे. विचार करून सांगतो. करा करा. या या या. रमावती नागरी पतसंस्था मर्यादित. हे बघा ना, मी आणलाय. किल्लेदारांच्या घराला शोभून दिसेल ना? छान आहे. कुठे लावायचा? राहू द्या, ते मी लावून घेतो. हा, राहू द्या.
काय झालं? काय रडताय? जानकी, यावेळी पहिल्यांदाच दिवाळीची खूप भीती वाटते ग मला. कारण माझ्या दिवाळीच्या सगळ्या आठवणी आईशी जोडल्या गेल्या. आठवणी चांगल्या आहेत ना, मग त्या रडून रडून ओल्या कशाला करताय? आईच्या चकल्या, करंजा, आईने घातलेली उठण्याची आंघोळ, ज्याने की तिच्यामुळे ना थंडीतली दिवाळी सुद्धा फार उबदार वाटायची ग. आणखीन काय काय आठवतं? लहानपणी एकदा फुलभाज्यांवर पाय पडून पाय भाजला होता माझा. तेव्हा मला उचलून घेऊन तशीच डॉक्टरांकडे धावली होती ती. आणि माझा चिखलाने माखलेला पाय तोंडाजवळ नेऊन बराच वेळ फुंकर मारत होती. त्या फुंकरेचा गारवा अजून पण जाणवत असेल ना कधी कधी? खरं सांगू, रोज जाणवतो. लहानपणी ना भाऊबीजेला ओवाळायला भाऊ नाही म्हणून खूप रडले होते अगं मी. तेव्हा ना बाबांची शर्टपॅन्ट घालून आणि खोट्या मिशा लावून ती पाटावर बसली होती. खूप वेडी होती अगं ती. त्यानंतर ती दरवर्षी दिवाळीत मला अनाथ आश्रमात न्यायची. जानकी अगं, तिच्यामुळे ना आज मला अनेक भाऊ मिळाले. यावर्षी नेमकं तुमच्या बरोबर अनाथाश्रमात? हा, जानकी, ग आईशिवाय दिवाळी असूच शकत नाही ग. म्हणूनच आज उशिरापर्यंत ना मी घराच्या बाहेरच होते. मी असं ठरवलं होतं की आपण अजिबात रडायचं नाही अगं. पण आज नर्मदाताई नाही आहेत, पण त्यांच्या आठवणी तर आहेत ना. आपण रडून उगीच त्या आठवणींना कशाला दुखवायचं? आत्याबाई, अरे बरं झालं नरसिंहा तू आलास. मला एक सांग. एक मिनिट. त्याआधी मला सांग, घरात ही सगळी रोषणाई का? अरे तुझ्या कामाच्या आणि निवडणुकीच्या व्यापात तुझ्या काही लक्षात तरी असतं का रे? आत्याबाई प्लीज, माझ्या प्रश्नाचं उत्तर आधी देशील? दिवाळी आली तोंडावर, रोषणाई नको करायला. आत्याबाई, छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवून वागणारी तू, अगं आजकाल झालंय काय तुला?
अरे पण सणवार सुद्धा नकोत का साजरे करायला? दिवाळी हा तर आनंदाचा सण आहे. पण यंदाची दिवाळी आपल्यासाठी दुःखाची दिवाळी आहे. आतेबाई, तू विसरली असलीस तरी मी नाही विसरू शकत. नर्मदाला जाऊन फक्त 6 महिने झालेत का आतेबाई? अगं, नर्मदा गेल्यानंतरची ही आपली पहिली दिवाळी आहे. आईला दिवाळीच्या शुभेच्छा नाही देणार? काय म्हणालास? पुढच्या वर्षी देईन. बर बाबा बर. मग फटाके किती फोडणार? खूप. अरे वा. आणि त्याला सांग फराळाचं मात्र माझ्याच हातून खायचं, दात नसले ना आले तरी. जानकी, तुझा चेहरा असा रडल्यासारखा का वाटतोय? काही नाही, अमृताशी बोलत होते. बोलता बोलता नर्मदाताईंची आठवण निघाली. ती पण रडली, मी पण रडली. अमृता चांगलं वागते ना ग तुझ्याशी? हा, चांगलीच वागते. मी आधी इतकं जवळ नाही करत, पण सगळेच चांगले वागतात माझ्याशी. अपवाद फक्त अहिल्याताईंचा, हो ना? आता सगळीच माणसं थोडी ना सारखी असतात. हाताच्या बोटांसारखं असतं सगळं. जानकी, तू त्या चाव्या न घेऊन खूप मोठी चूक केलीयस असं मला वाटलं. अगं, तो हक्क आहे तुझा. असा हक्क काय कामाचा ज्यामुळे घरात भांडणं होतील? नकोच. कमरेला सुद्धा ओझं नुसतं. अगं, ओझं कसलं? त्या चाव्या म्हणजे मान आहे या घरातल्या मोठ्या सुनेचा. हे म्हणतात की नर्मदा बहिणींकडनं पैसे घेताना कधीच काही वाटलं नाही त्यांना, पण आता मला त्यातलं काही कळत नाही. मला एवढंच माहितीये, पांडुरंगाच्या कृपेने. अगं, त्या पांडुरंगानेच तुला हा हक्क दिलाय ना. पण मला नको असला हक्क. या घरची सून होण्याचं भाग्य मला लाभलं, तेवढंच माझ्यासाठी खूप आहे. मलाही पूर्वी असंच वाटायचं, पण आता जाऊ दे. मला काय म्हणायचंय हे तुलाही कळेल हळूहळू. जाऊ. माणसानं एवढंही तत्पर नसावं. ठरलेल्या दिवसा आधीच पैसे आणले. लोटणकर साहेब, खरं तर आमची हीच ख्याती आहे, पण काय आहे, निवडणुका जवळ आल्या आहेत, त्यामुळे थोडासा उशीर होईल. दिवाळीनंतर बघूया आपण. कोर्टात राजनने तोंड उघडण्यापूर्वी काम करा म्हणजे झालं. त्यानं तोंड उघडू नये म्हणून तर एवढे पैसे देतोय ना. पैसे देतो आणि पैसे दिले यात खूप फरक आहे वाकणीस साहेब. लोटणकर साहेब, अहो तुम्हाला सांगितलं ना आता, निवडणुका झाल्यानंतर बघूया. नाहीतर पैशात गाडलं असतं तुम्हाला. तुमचं काम झाल्यानंतर खरंच आम्हाला कुठंतरी गाडू नका म्हणजे झालं. अच्छा, लोटणकर साहेब, म्हणजे आमच्या ताकदीचा अंदाज आहे तर तुम्हाला? हो, आहे ना, आहे. पण तुमच्या नाड्या सध्या माझ्या हातात आहेत हे लक्षात ठेवा.
अहो लक्षात आहे, म्हणून तर स्वतःहून आलो लोटणकर साहेब तुम्हाला भेटायला. नाहीतर असे कैक इन्स्पेक्टर किल्लेदारांच्या दारात असतात. येऊ लोटणकर साहेब? हं? एक लक्ष्मी गेली तरी तिची जागा घ्यायला दुसरी लक्ष्मी आली की नाही? तू तिला नर्मदेच्या जागी बसवू नकोस आत्याबाई. नरसिंहा, तुझी इच्छा असो वा नसो, तिने आता नर्मदेची जागा घेतलेली आहे. आणि तिचं हे पहिलं लक्ष्मीपूजन आहे. मी या घरातला कर्ता पुरुष सांगतोय, यावर्षी या घरात दिवाळी साजरी होणार नाही. नरसिंहा, नर्मदेच्या जाण्याचं घरातल्या सगळ्यांनाच दुःख आहे. पण तू हे विसरतोयस की घरातल्या 2 सुनांचा हा पहिला दिवाळ सण आहे. त्यांना म्हणावं त्यांच्या घरी जाऊन साजरा करा. त्या या घरच्या लक्ष्मी होऊन आल्यात. व त्यांनी या घरातली दुःखही वाटून घेतली पाहिजेत. अरे हा सणच अंधारातून प्रकाशाकडे नेणार आहे. समजा माझं काही बरं वाईट झालं असतं आणि माझ्या जागी नर्मदा असती, त्यांनी सुद्धा हेच केलं असतं. नर्मदेच्या आठवणी माझ्यासाठी अंधाऱ्या नाहीत. उलट तोच एक उबदार प्रकाश आहे माझ्यासाठी. एकमेव. मी नाही विसरू शकत तिला. दुःख कुरवाळत बसण्यापेक्षा सुख साजरं करणं जास्त महत्वाचं नाहीये का? पण जर एखाद्याला दुःख कुरवाळण्यातच आयुष्य घालवायचं असेल तर त्यांनी इतरांच्या सुखात अडथळा घालू नये. ठीक आहे, मी नाही येणार कोणाच्या सुखाच्या आड. करा म्हणावं जे काय करायचंय ते. पण एकच लक्षात ठेवा, यात मला कोणीही गृहीत धरू नका. मी असणार नाही.